हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी मोरे स्वागत करते तुमचं माझ्या फर्स्ट कटिंग स्टिचिंग व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण व्हाईट कलरचा मॅटर्निटी ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. माझा पहिला प्रयत्न आहे हा कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओचा. तर काही चुकत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला नक्की, आणि तुम्हाला माझ्या डिझाईन आवडतात का तेही नक्की सांगा. आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती बऱ्याचशा डिझाईन आहेत, तर तुम्हाला मी इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही चेक करू शकता. तर हे फॅब्रिक मी 4 फोल्ड करून घेतलेलं आहे. व्यवस्थित सेट करून घेते मी फॅब्रिक आता. वरच्या साईडनं थोडंसं व्यवस्थित करून घेते, थोडंसं वर खाली आहे. काही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही विचारू शकता, मी नक्की आन्सर करेल. याचा आपण मुंडा ठेवलेला आहे 6 इंच आणि शोल्डर 6. साडेसहा आहे मुंडा आणि शोल्डर 6. चेस्ट आहे 38चा 4th पार्ट 10.5. अप्पर पार्टची लेंथ म्हणजे शोल्डरपासून वेस्टपर्यंतची रेडी आपल्याला 14.5 ठेवायची. तर मी इथे 15 टाकून घेतली आहे. त्याला आपण स्ट्रेट सरळ मार्क करून घ्यायचे खालच्या साईडने. 2 इंचाचं मार्जिन ठेवलं आहे मी. चेस्टच्या इथे पण 9.5 + 2 10.5 11.5. आता ह्या लाईन सरळ करून घेतल्या मी, खालची आणि वरची पण. आणि ह्या लाईनही आपल्याला सरळ करून घ्यायच्या आहेत. इथं मी आर्महोलचा शेप देऊन घेते, मागचा आणि समोरचा आणि मागचा दोन्ही. प्लीज हा माझा फर्स्ट ट्राय आहे, काही चुकत असेल तर नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ पण मी सेल्फ शूट केला आहे, त्यामुळे मला थोडंसं लक्षात नाही आलं हे इथं ब्लर झालेलं, तरी मी अपलोड करते. काही समजत नसेल तर वन्स अगेन कमेंटमध्ये सांगा, मला नक्की रिप्लाय करेल मी. आणि त्या वेस्टच्या साईडला हा 1 इंच वरती घ्यायचं आहे, कारण तो झोल येत नाही साईडनं, प्रॉपर फिटिंग बसते. आणि ते कटिंग करून घ्यायचं. आधी बाहेरचा शेप कट करून घ्यायचा. गाऊनची फुल लेंथ 56 होती, तर अस्तरची उंची जेवढी आहे तेवढी ॲज इट इज ठेवली आहे मी. आणि त्याच हिशोबाने झालेलं मी व्हिडिओ शूट केला, कट करून घेतलेला आहे 56च्या हिशोबाने. हा 50-60चा असल्यामुळे खूप लांब आहे नेट. आणि वरच्या साईडनं आपण थोडंसं सरळ करून घेतलं होतं, ते पण कट करून टाकूया. आता आपण हे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना जॉईन करून घेऊया. मी त्याला क्लिप वगैरे लावून तुम्हाला सेट करून पाहिजे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब शिलाई मारते. खूप छान कटिंग शिलाई मारते, तुमच्यासाठी होते. सगळे ड्रेस एकदम डिझायनर असतील. बॅक पार्ट मी बाजूला काढून टाकलेला आहे आणि फ्रंट पार्टला आपल्याला सेम मेथडने बॅकचा शेप द्यायचा आहे, मुंड्याचा आहे पावाला. हे नेक आहेत, हे सिंपल नेक आहेत, फ्रंट आणि बॅक दोन्ही राऊंडच आहेत. याला मी व्यवस्थित पिन लावून सेट करून घेते आणि मग बरोबर कॅनव्हासच्या बरोबरीने शिलाई मारून तो पोर्शन कट करून घेतला आहे. आणि इकडे पण असे छोटे छोटे कट्स मारलेत, ज्यामुळं तो गळा प्रॉपर फिनिशिंगमध्ये दिसतो. आणि हे अशा पद्धतीने प्रेस करून एक शिलाई मारणार आहे. त्याच्यावरती मी दाब शिलाई मिळून इथे हा नेक रेडी झाला आहे. त्याला आतच्या साईडनं आता एक शिलाई मारून घेतली आहे, नंतर आतमधून हात शिलाई करून ती शिलाई काढून टाकायची आहे. सेम मेथडने बॅकचा पण रेडी केला आहे मी.
आता दोन्ही शोल्डर एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे आणि इथे ह्या एम्ब्रेला स्लीव्जला मी बिडिंग करून घेतलं. बघा किती सुंदर दिसत आहेत त्या. जेव्हा आपण ते आउटफिटवर लावू ते अजून सुंदर दिसतील. याचा लुक खूप छान येतो. या स्लीवला ज्या साईडनं आपण कमी ठेवलेलं त्या साईडनं कट करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीनं रेडी झालेले आहेत. आता हे डायरेक्टली त्याच्यावरती आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. हे एक्स्ट्रा पोर्शन जो ह्या साईडला निघाला होता तो मी व्यवस्थित कटिंग करून घेत आहे. आणि अशा पद्धतीने ही जी जॉईंट आहे तो मागच्या साईडला गेला पाहिजे. शोल्डर जिथे जॉईंट केला आहे आपण तो. आणि ही स्लीव त्याच्यावरती उलटी ठेवून अशा पद्धतीने ती त्याच्यावरती उलटी ठेवून सेंटरपासून जॉईंट द्यायचा आहे आपल्याला. याचं सेंटर आणि त्याचं सेंटर काढून तिथून एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतली आहे. आणि आता याचं कसं नेटच्या स्लीव्ज आहेत त्यामुळं हा भाग बाहेर विचित्र दिसतो. त्यामुळं त्याला आपण आतमधल्या साईडला अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि त्याच्यावरती वरतून स्टिच मारायची आहे. इकडे अशी पूर्ण स्टिच मारून घ्यायची आहे म्हणजे तो भाग धागे वगैरे दिसणार नाहीत. हे बघा स्लीव्ज लावून रेडी झालेले आहेत. किती सुंदर दिसतोय लुक याचा. आता हा पार्ट सरळ ठेवून नेट उलटं पकडायचं आहे. ही मेथड मला जमते. सगळ्यांना जमत नसेल तर तुम्ही आधी प्लेट्स टाकून नंतर याला जॉईंट केलं तरी चालेल. तसा व्हिडिओ हवा असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तसंही सांगेल. आता हे डिरेक्टली याच्यावरती ठेवून 2 इंचापर्यंत प्लेस नाही टाकायच्या, त्याच्यानंतर प्लेस टाकायला चालू करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे करायचं आहे. हे बघा मला जेवढा घेर आहे तेवढा डीप प्लेट टाकायच्या आणि नॉर्मल हवा असेल तर मी टाकल्या तशाही चालतील. तर प्लेट्स टाकून आपला ड्रेस रेडी झाला आहे. बॅकला आणि फ्रंटला दोन्हीला प्लेट्स टाकले आहेत मी. त्याच्यानंतर आपल्याला याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता याची फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. आणि कमरेला फिटिंग ॲडजस्ट करण्यासाठी 2 बेल्ट बनवून घेतलेले आहेत मी. ते बेल्ट आपल्याला तिथे अटॅच करायचे आहेत. इथे आता मी फिटिंग टाकून घेते. गळ्याच्या सेंटरपासून इकडे 9.5 होतं. हेवी झालं आहे ड्रेस खूप, त्यामुळे हँडल करताना थोडंसं अवघड होतं आहे. आता हाताची फिटिंग काय तुम्ही अंदाजा करू शकताय कारण की ते आंब्रेला घेर असल्यामुळे फिटिंगची गरज नाही. चेस्ट 9.5 38 साईजचा ड्रेस होता हा. तर आणि वेस्टमध्ये पण थोडंसं लूज ठेवते कारण प्रेग्नेन्सीमध्ये यूज करायचं आहे तर थोडंसं लूज असलेलं बरं. आणि बेल्ट आहेत त्यामुळे ते व्यवस्थित ॲडजस्ट करता येईल. आता कमरेच्या इथपर्यंत एकदम प्रॉपर तुमच्या फिटिंगनुसार शिलाई येईल. आणि तिथून खाली थोडं थोडं क्रॉस करत आणायचं आहे आपल्याला. आतमधला नेट आणि बाहेरचा अस्तर आहेत एकत्र हे चेक करून घ्यायचं आहे. सेम मेथडनी मी तिकडे 3 टिप मारून घेतलेल्या आहेत. आता सेम इकडे पण आपल्याला करायचं आहे. आणि खाली येताना थोडंसं क्रॉस करत आणायचं आहे. वेस्टच्या इथून 5 इंच खाली आपल्याला स्टिच मारून ते बाजूला काढून घ्यायचं आहे. आणि नंतर अस्तरचे भाग बाजूला काढून फक्त नेट पकडून शिलाई मारायची आहे पूर्ण खालीपर्यंत. कारण अस्तर आणि घेर वेगळा वेगळा झाला पाहिजे तरच ड्रेसला छान व्हॅल्यूम होईल दिसेल. तर याला मी डबल शिलाई करून घेते नंतर. आता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एक शिलाई मारली. आणि इथे आपल्याला कट करायचं जिथून आपण हे शिलाई वेगळे वेगळे केल्या तिथे. आणि नेट पूर्ण आतमधल्या साईडला प्रेस करून फक्त अस्तरला शिलाई मारायची आहे. लक्षात ठेवा की नेट याच्यात आलं नाही पाहिजे. आणि इथे पण सरळ शिलाई मारून घेतलेली आहे आपण. याला मी डबल टिप टाकून घेतली आहे. तर तुम्हाला थोडासा ड्रेसचा लुक दाखवते मी. अजून याला खालच्या साईडनं फ्रिल पण अटॅच करायची आहे. तोपर्यंत एकदा दाखवून घेते. किती प्रिटी दिसतोय बघा तो. काय अवघड नाही आहे एवढा. म्हणजे तुम्हाला स्टिचिंगचं येत असेल बऱ्यापैकी तर नक्की लवकरच जमेल. या स्लीव्जमुळे आणखी छान लुक आला ड्रेसला. आता ही फ्रिल बनवून घेतली आहे मी. खूप मोठी फ्रिल बनवून घेतली आहे. 3 इंचाची आहे. आणि ते पूर्ण हाताने बनवले आहे. त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर तो पण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल कशी बनवायची. व्हाईट कलर आणि ती आपण घेरला आणि खालच्या साईडने अटॅच करून. हा ड्रेस होता आपला
दुबईची क्लायंट होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्रेग्नन्सी शूटसाठी वापरायचं, त्यामुळे मला समजेल की माझं व्हिडिओ व्यवस्थित आहे, तुम्हाला समजतंय. तर आणि असेच आमच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन मला व्हिडिओ आवडत असतील ते नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.